नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की कालच नवीन मोठे निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. महिलांच्या फायद्यासाठी हे निर्णय घेण्यात आलेले आहे. संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, नवीन मोठा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. जर आपण पाहिले तर बघा, महिला पात्र अपात्र यादीच्या संदर्भात निर्णय आहे. यादी कुठे पाहायची त्याची देखील माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि त्याचबरोबर आपण जर पुढे गेलो तर पुढे देखील आपल्याला पाहायला मिळते काय तर महिलांच्या पात्र अपात्र यादीच्या संदर्भात बघा आपल्याला माहिती पाहायला मिळणार आहे. महिलांसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी असणार आहे. सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे. सर्व महिलांसाठी सूचना आहे, लगेचच या व्हिडिओला लाईक करून टाका. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या एकूण एक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जात आहेत. सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्या व्हिडिओला पण लाईक करून टाकायचं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर बघा, नवीन मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. महिलांच्या पात्र अपात्र यादीच्या संदर्भात संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती आहे ती या ठिकाणी कळेल. तर लगेचच आपण माहिती पाहूया. तर बघा, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी पाहू शकता, लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 6 बदल या ठिकाणी सुचवलेले आहेत. बघा, 6 बदल जे आहेत ते सुचवण्यात आलेले आहेत. विवाहित महिलांना दिलासा आहे. यादीबाबत देखील महत्त्वाची अपडेट आहे. बघा, यादी जी आहे ज्यामध्ये पात्र तुम्ही आहात किंवा अपात्र आहात त्या यादीबाबत महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचं, लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, यादीबाबतची काय महत्त्वाची अपडेट आहे ती पाहूया. तर बघा, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगली चर्चा होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभ रीतीने शक्य व्हावं म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही काही तांत्रिक अडचणी जे आहेत त्या असल्याने किंवा कागदोपत्रांची पूर्तताच्या अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहे. बघा, काही ज्या काही महिला आहेत, माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील, त्यांना कागदपत्रांची अडचण आहे. काही महिला आहेत ज्यांना अर्ज भरण्यामध्ये अडचणी येत आहे. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही बदल जे ते सुचवण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली आहे. बघा, आज म्हणजेच काल जी मंत्रिमंडळ बैठक झाली तर त्यामध्ये आणखी शिथिलता आणण्यात येणार आहे. बघा, त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारण 6 नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली. बघा, साधारण 6 नवीन नियम आहेत व अटी आहेत त्यांची पूर्तता ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, त्यानुसार लवकरच शासन निर्णय काढून ते लागूही करण्यात येतील. बघा, लवकरच जो काही GR आहे तो ऑफिशियल GR काढण्यात येईल आणि ते लागू देखील करण्यात आलेले आहेत. कोणते नियम आहेत ते जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि लगेचच लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला लाईक करून टाका. बघा, दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे नवविवाहित महिलेचे विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. बघा, महत्त्वाचा बदल आहे. बहुतेक महिलांच्या संदर्भात ही अडचण त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी ही महत्त्वाची अडचण होती, ती देखील या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आली. बघा, नवविवाहित महिलेच्या विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे. बघा, पात्र अपात्र यादीच्या संदर्भात जर आपण पाहिले तर बघा, प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची, ज्या पात्र महिला असतील त्या महिलांची किंवा अपात्र महिला असतील त्या महिलांची यादी वाचून करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे. सर्वात मोठी अपडेट पात्र अपात्र यादीच्या संदर्भात तुम्हाला पाहायला मिळते. बघा, प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी जी आहे तिचं वाचन या ठिकाणी केलं जाणार आहे. तर आता बघा, मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम व अटी कशा पद्धतीने असणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. पहिली जी काही अट आहे, नियम आहे तो अशा पद्धतीचा. बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे. बघा, ज्यांचं पोस्ट खात्यात त्या ठिकाणी बँक खातं असेल त्यांचं ग्राह्य धरण्यात येणार आहे. पुढचं आहे बघा, एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, त्या महिलेकडे कुठले डॉक्युमेंट्स नसतील महाराष्ट्रातील. आता बहुतेक महिलांच्या कमेंट देखील आलेल्या आहेत, मी वाचलेल्या आहेत. त्या महिला या ठिकाणी सांगत असतात की मी परराज्यातून म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर माझं लग्न झालं असेल तर माझ्याजवळ डॉक्युमेंट्स नाही, तर मी अर्ज भरू शकते का? तर बघा, तुम्हाला देखील या ठिकाणी सवलत दिली जात आहे. तुम्हाला देखील या ठिकाणी अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी भरता येणार आहे. तुम्हाला देखील योजनांचा जो काही लाभ आहे तो पतीच्या कागदपत्रांवरती तुम्हाला दिला जाणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय बघा,
ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे। बघा पात्र यादीमध्ये प्रत्येक शनिवारी तुमची जी काही लाभार्थी यादी असेल ती पात्र महिलांची यादी असेल ती वाचन करून त्यामध्ये जो काही बदल असेल तर तो बदल करावा लागणार आहे। त्यानंतर चौथा नियम काय आपल्याला पाहायला मिळतो बघा, केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे। बघा केंद्र सरकारची बहुतेक महिला आहेत ज्या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतात, PM किसान असेल किंवा अजूनही ज्या काही योजना आहेत केंद्र सरकारच्या योजना, त्या योजनांचा ज्या लाभ घेत असतील महिला तर त्या महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय होता। सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका। अशाच पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच व्हिडिओला लाईक करून टाका। बघा केंद्र सरकारची ज्या महिला योजना लाभ घेत असतील तर त्या महिलांना देखील लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे, मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घ्यावेत। बघा जो काही अर्ज असेल तो तुमच्याकडून ऑफलाईन पद्धतीने भरून घेण्यात येणार आहे। त्यानंतर पुढे आहे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे। बघा नवविवाहित महिला असेल त्या नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल। आता जर आपण पाहिलं तर चालू जे काही वर्ष आहे त्या वर्षामध्ये बहुतेक नवविवाहित महिला असतील तर त्या महिलांची त्या ठिकाणी लगेच जर विवाह नोंदणी शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड म्हणून पुरावा त्या ठिकाणी धरण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांना आलेला प्रॉब्लेम, बहुतेक महिलांना हा प्रॉब्लेम आहे बघा OTPच्या संदर्भात। तर बघा OTP संदर्भात देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। OTPचा कालावधी 10 मिनिटांचा करण्यात यावा असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा OTPचा जो काही कालावधी असेल तो 10 मिनिटांचा करण्यात यावा असा देखील निर्णय झालेला आहे आणि लवकरच जो काही GR आहे तो येईल। GR आल्यावर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे। सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लगेच या व्हिडिओला लाईक करून टाका। दरम्यान या अंमलबजावणीसाठी इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे। तर बघा तात्काळ जो काही शासन निर्णय तो त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे। GR जो आहे तो काढण्यात येणार आहे। जसा GR येईल तसेच तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लगेच व्हिडिओ लाईक करून टाका। त्यानंतर बघा 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला पहिला हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे। बघा दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे। त्यात आणखी शिथिलता आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये बँक खात्यात जमा होईल। तर बघा लवकरच तुमची यादी जी आहे ती जाहीर होणार आहे। बघा यादी जी आहे ती लवकरच जाहीर होणार आहे आणि 15 ते 19 ऑगस्ट दरम्यानमध्ये तुम्हाला जे काही 3000 रुपयांचा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। तर सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे जे आहेत ते जमा होतील। तर बघा जशीच यादी येईल पात्र लाभार्थ्यांची तशीच तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट दिली जाईल। त्याचबरोबर जसेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणे सुरू होईल तसेच तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर प्रोव्हाइड केली जाणार आहे। सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर बघा अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन आपण लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।